राम राम मंडळी मित्रांनो, आज आपण अंबाजोगाई या ठिकाणी जाणार आहोत आणि तेलगाव मार्गे आपण अंबाजोगाईला जाणार आहोत। त्याच्यासाठी मित्रांनो आज आपल्या गाडीमध्ये आपण तेल टाकलं 1040 रुपयाचं। कारण की मित्रांनो सारखं सारखं पेट्रोल पंपावर जाणं आणि तेल टाकणं आपल्याला काय पटत नाही, त्याच्यामुळं एकदम एवढं हेवी तेल टाकल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं की एक शेतकरी आहेत, त्यांनी घोडा पाळलेला आहे आणि त्यानंतर आमचे बबलू शेठ त्या ठिकाणी म्हशीला सोडत आहेत आणि त्यानंतर वाघ्या आमचा नुंगऱ्या म्हशीवर बसला आणि तो पुढं चाललेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो एक लंपीचा पेशंट वाटामध्ये आपण पाहिलेला आहे, जो की एकदमच शेतकरी हवालदिल झालेले होते, कारण की खूप साऱ्या पद्धतीच्या गोळ्या फिळ्या त्यांनी त्याला चारलेल्या होत्या। त्याच्यानंतर मित्रांनो आपण वाटेमध्ये पाहिलं की आपल्याला एकदम छान असा व्ह्यू, जो की आभाळ भरून आल्यामुळं 3-4 वाजताच संध्याकाळ झाल्यासारखं वाटत होतं, पण या ठिकाणी संध्याकाळ वगैरे काही झालेली नव्हती। एकदम सीन वगैरे पाहून त्या ठिकाणी एक पारवा पण पाहिला आणि बरं वाटलं, बायला खाड्यावर डायरेक्ट पारवे जाऊन खाऊ शकतात। मग एक ब्लॅकी डॉग आपल्याला त्या ठिकाणी दिसला, काकाला म्हशीला धुत होते। काकाला म्हणलं, काका तुमचा एक फोटो काढून घेऊ का? काका म्हणले, काढ नि बेटा, जत्रा काढेल वत्रा काढ। मग मित्रांनो म्हटलं धन्यवाद, आणि त्यानंतर हा डॉगी आपल्याकडे बघत होता, मी डॉगीला भेट होतो आणि डॉगी मला भेट होता। त्याच्यानंतर मित्रांनो डॉक्टर साहेबांची बॅग आपल्या हातात घेतली आणि आपण आलो पेशंटला रेपेवाडी या ठिकाणी। रेपेवाडीहून पेशंट करून आला तो वापस सचिन मेडिकल अँड जनरल स्टोर्स अकोला या ठिकाणी। सचिन मेडिकल अकोलाचे मालक म्हणले, जर केळ खाताना व्हिडिओ काढला तुम्ही तर तुम्हाला केळं खायला देत नाही तर देणार नाहीत। मग मित्रांनो बळच त्यांच्याकडून आपल्याला भूक लागलेली होती, आपण व्हिडिओमध्ये घेतलं केळांना। त्याच्यानंतर आलो आपण परळीला मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर शेख साहेब एका छोट्या पिल्लाला IV लावत होते। पिल्लू काय व्यवस्थित थांबत नव्हतं आणि डॉक्टर साहेब एकदम परेशान झाले IV लावताना, पण फायनली त्यांनी त्या ठिकाणी IV लावली त्याला। शेवटी LD वैद बाबा डिग्री त्यांच्याकडं, ते तर लावणार झाले ना IV। मग गावाकडे आलो मित्रांनो, आपल्या तळ्यामध्ये पान कोंबडीनं डुबकी मारली होती। आज घागरवाडा या ठिकाणी आपण जात असताना आपली गाडी नदीमध्येच अडकली होती आणि त्याच्यामुळं आपली एक चप्पल वाहून गेलेली होती। गाडी काय थांबून चप्पल घेता येत नव्हती, म्हणून गाडी पुढं लावली आपण आणि त्या ठिकाणी चप्पलापाशी आलो। चप्पल घेतली, एकदमच जीवाला जरा बरं वाटतं की बाबा चल ठीक आहे, आपली चप्पल वाहून नाही गेली। नदीला जास्त पाणी नव्हतं, पण नक्कीच गुडघ्याच्या वर पाणी होतं आणि एवढ्या पाण्यामध्ये चप्पल जर लांब गेली असती तर मला सापडली नसती। म्हणलं चला ठीक आहे, काही वेळेस आपलं नशीब पण काम करतं। आणि आता पाणी कमी झालेलं मित्रांनो, त्याच्यानंतर आम्ही आमच्या भयाकडं आलो, जिथं की आपल्याला मावशीकडं जायचं होतं। त्या पिल्लाला चाई लागली होती आणि दुःख झालेले होते, म्हणून आपल्याला काकाने ते बोलून घेतलेलं होतं, त्याला थोडंसं ट्रीटमेंट वगैरे केली। मग तुम्हाला तर माहितीच, आपला लॉंग व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर, की बाबा मी आज मस्तपैकी मटण वगैरे त्या ठिकाणी खाल्लेलं। त्याच्यानंतर काकांची इथं एक छानसं मांजर आहे आणि त्याला पाहून एकदम भारी वाटतं की चला मांजरं फिंजरं एकदम भारी वाटायला लागले। तर संध्याकाळ मित्रांनो अंधार झालेला होता आणि आपल्याला बांधानं गाडी वर आणावं लागली आणि घरी आल्याच्या नंतर जामुनचा बेत आठवड्यात एवढंच।